आजोबा या 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 अरे हळू 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 अरे या, या, या. आजोबा आजोबा हे बघा मला गाण्यात बक्षीस मिळालं. बघू 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 आहा. अरे वा 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 गाण्यात बक्षीस मिळालं उत्तेजनार्थ वा अरे या वर्षी उत्तेजनार्थ मिळालाय ना, पुढच्या वर्षी पहिला येतो की नाही बघा. अरे हो 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 ए ए म्हणून दाखव ना म्हणून दाखव तीर्थ विठ्ठल वा. क्षेत्र विठ्ठल. वा 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 अगं आपला पंडित भीमसेन कापी कोण देणार? मी देणार मी पण बोलतोय रमाबाईनी. हॅलो. हा जरा सरांना देता. सर नमस्कार. हा बिपिन बोल सर आपल्याला भिंगारडे साहेबांकडे जावंच लागणार आहे. हो हो नाही काय झालंय आत्ता मी हेड ऑफिसचे जे पगार साहेब आहेत ना त्यांच्याबरोबर बसलोय. नाही केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे असं ते म्हणताय. हो 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 पण एव्हरीबडी नोज माय हँड्स आर क्लिअर. नाही डोंट वरी मी आहे ना सर. तुम्ही काय काळजी करताय बिंदास. आता ह्या केसमधून जास्तीत जास्त काय बाहेर काढता येईल हे बघायचं आता आपल्याला. तू मागावर आहेस ना. हो मी आहेच पण तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे बरं अच्छा थँक्यू. कशाबद्दल फोन होता भाऊ? हे ऑफिसचं काम तुमच्या सस्पेन्शन ऑर्डर बद्दल. मला अण्णांचा फोन आला होता. त्यांना बँकेतल्या भडसावळ्यांकडनं कळलं. तुम्हाला कोणाला वाटतंय का की मी फ्रॉड केला असेल? भाऊ तुमच्या हातून असं काही घडूच शकत नाही. नाही तशी आमची सगळ्यांचीच खात्री आहे नाही का काही? हो म्हणजे काय प्रश्नच नाही. बँकेत काय हेड ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्यांची तशी खात्री आहे. पण मग हे मध्येच का निघालं? नाही तसं आठवड्यापूर्वीच अहो पण तेव्हा बोला नाहीत तुम्ही काही. म्हणून तुम्ही रजा घेतलीत? नाही तशी रजा शिल्लक होतीच. शिवाय म्हटलं रजा घेतली तर हिचे नाटकातले डायलॉग सुद्धा पाठ करून घेता येतील. काय पुण्यापर्यंत बातमी पोहोचते आणि इथे घरातल्या घरात सुद्धा कळत नाही. अगं रमा, अगं त्या सगळ्या अफवा असणार. मी सांगतो तुला. हे बघ माझं मला कळत नाही रमा म्हणजे एवढ्याचं एवढं करून टाकते. पण तुला खात्री आहे ना माझे हात स्वच्छ आहे. काही काळजी करू नकोस. चल आपण डायलॉग बोलू. बोल. तुम्ही झडझडून का विचारलं नाही भाऊंना सस्पेन्शन ऑर्डर बद्दल? तरी अण्णांचा फोन आल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं. तरी तुम्ही आपले अफवा म्हणून गप्पा बसता. त्यांना विचारून काय मिळणार आहे? अफेची खोटी आशा त्यांच्या डोक्यात गेली नसती. इन्क्वायरी ऑफिसर्सनी लेजर्स तपासली, फाईल्स तपासल्या, भाऊंची उलट तपासणी केली. अफवा इतकी तपशीलवार असते? शाळेतल्या नाटकातले डायलॉग्स घ्यायला कुणी रजा काढतं? म्हणजे तुझा भाऊंच्या प्रामाणिकपणावर विश्वास नाही असं म्हणाले का मी? खरं सांगू, नैवेद्यालाही हात न लावणारा देव येतो, पण वास्तवाकडे डोळे झाक करणारा, नुसती स्वप्ने पाहणारा. त्यांच्या लेखी सौ सुमित्रा केमकर नंबर 1 च्या अभिनेत्री, ड्राफ्ट्समन चिरंजीव विवेक, ग्रेट आर्किटेक्ट चिरंजीव संदीप, शेती तज्ञ, आणि चिरंजीव सिद्धार्थ प्रति भीमसेन जोशी. आणि तू? मी मूळची केमकर नाही. पण तू माझी छानशी बायको आहेस की नाही? आहेस की नाही? म्हणजे केमकरच.
हे बघ, आपण या सुट्टीत काहीतरी वेगळं करूया. वेगळं म्हणजे कसं माहितीये का, आपण कोडाईकनाललाच नाही, त्यापेक्षा यावेळेला मी तुला मस्त पैठणी घेईन. पैठणला मिळते माहितीये का फक्त, आणि 2-2 लाखाची असते एक पैठणी. मी तुझ्यासाठी 2 घेऊन टाकीन. तू गेला होतास ना पार्टीला? हो भेटले असतील ना सगळे? हो पण तू म्हणाला होतास ना की पार्टीच्या वेळेस हेड ऑफिसच्या साहेबाला सांगून तू हो सर, पार्टीच्या वेळी शुद्धीत असतात काय माचो? माचो माचो म्हणजे माचो म्हणजे एक शिवी आहे सर. हो, हो. कोणी शुद्धीत नसतं. नाही, आणि मला सांगा, या इंडस्ट्रीजना लगेच लोन कशी मिळतात? सांगा ना कशी मिळतात? अरे स्कॉचच्या बाटल्या वाहत असतात. हो, पण ते काय का करणार, पण माझ्यासारखे पापभिरू म्हणायचंय ना? हो. मलाही तेच म्हणायचंय. तुमच्यासारख्या पापभिरू माणसाचा बळी देतात ते माचो. हा नाही, पण एकदा या भिंगारडे वकिलाची नोटीस गेली ना की चड्डी पॅन्ट बदलायला सुद्धा वेळ मिळणार नाही. होय ना. पण त्यांची अपॉइंटमेंट मी घेतली ना अपॉइंटमेंट. मिळत नव्हती, माझी ओळख आहे ना. हो, बरं. म्हणजे मोठे बिझी वकील दिसताय. हो, महिन्यातून 2-3 वेळा दिल्लीला जावं लागतं त्यांना. असं हे त्यांचं हो, ऑफिस का? या तुमची ओळख करून देतो. येऊ का भिंगारडे साहेब? अरे कोण आहे? अरे बापरे. या या नमस्कार. या 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 ए, बैस बैस बैस. काय रे साले माचो, नवीन काय भानगड केलीस? माझी काही भानगड नाहीये, भानगड यांची आहे. भानगड म्हणजे तशी भानगड वगैरे काय नाही. हं? नाही रे, सगळे भानगडबाज लोक ना पहिले झूट असंच बोलतात. आता या बिपिनच घ्या ना, यानं लफडी केली रे, केली की आलाच माझ्याकडे. नाही काय नाही काय ए, परवा ते कुठलं ते लफड ते बाईचं, नाव काय तिचं? बोल की बोल, काय नाव काय तिचं? सांग की. सांग. चंद्रिका. काय माल आहे. आपण दुसरीकडे जायचं का? नाही होत, गंमत करते हो. काय रे? काय आहे हे? आम्ही शाळू सोबती ना, एकाच शाळेत शिकलो ना, चेष्टा मस्करी चाललेली असते. हो, म्हणजे तो सिनियर, मी ज्युनियर. बरं. त्याचं काय आहे, मी आहे फौजदारी वकील. चला शिवीशिवाय बोलताच येत नाही आम्हाला. वकील साहेब, मी तसा सरळ मार्गाने जाणारा माणूस आहे. हो, नाही, आणि तरी बँकेने ना डिस्पेन्शनची ऑर्डर काढलेली आहे. नाही साहेब, तुम्हाला सांगतो, आपल्याला या भिंगारडे सारखा झणझणीत वकील हवा. म्हणजे क्रिमिनल केस सिव्हिल स्टाईलने चालवणारा आणि सिव्हिल केस क्रिमिनल स्टाईलने चालवणारा, असं विचित्र चालवणारा माणूस हवा. तुमची ते हे द्या, ऑर्डर द्या. हो. काय? अरे हो, जरा वाच तरी. तू वाचून घे जरा. हा, आणि 500 रुपये द्या हात खर्चाला. 500? काय तुला अख्खी कोट फी देऊ का? वाचून तर बघ, कमाल करतो माणूस. हे बघ, ऍक्च्युली हे बघ, ऐक, पैसे तर घे. काय झालं माहितीये का? बिपिन पांडेला त्याने मानसपुत्रच केलेला. यानेच साहेबांना या भानगडीत अडकवलं असणार. कुणी बोलत नाहीये, बट एव्हरीबडी नोज इट. अहो, हल्ली या 420 बँकेत सुद्धा येत नाहीये, घरी सुद्धा भेटत नाहीये. ह्या सोमवारी जर तो आला नाही तर पोलिसांकडे कंप्लेंट करणारे बँक. नाही, पण अहो, हाच बिपिन केमकरांना मदत करतोय म्हणे. माय गुडनेस. अहो, हा बिपिन आणि त्याचा तो वकील, अहो म्हणजे ही या सगळ्या चोरांची एक गँगच आहे की. आता मला सांगा, हा बिपिनचा वकील बिपिनला मदत करेल की साहेबांना? साहेबांचा भलेपणाच नडणार आहे साहेबांना.